हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज वटपौर्णिमाचा दिवस होता. त्यामुळे लवकर उठून आपल्याला सगळं स्वयंपाक उरकून घ्यायचं होतं आणि त्यामुळे मी लवकरच उठले होते सकाळी. सकाळी उठून अंघोळ वगैरे करून गॅसची पूजा करून घेतली. त्यानंतर डाळ वगैरे शिजायला ठेवलं, कारण आज पुरणाचा स्वयंपाक होता. त्यामुळं पुरण वगैरे शिजायला घालून घेतलं. तुमच्याकडे सुद्धा पुरण घालत असतील, कारण प्रत्येकाकडे आमच्याकडे तरी पुरणाचंच जेवण असतं. त्यामुळं मी सकाळी लवकरच पुरण घातलं शिजायला आणि सगळं स्वयंपाकसुद्धा करून घेतलं. तर तुम्ही बघू शकता, आम्ही घरातलं सगळं काम उरकून स्वतःही तयार होऊन नैवेद्याचं ताट रेडी करून घेतलं. घरामध्ये वगैरे देवाला नैवेद्य वगैरे दाखवलं. पुरणाचा स्वयंपाक कंप्लीट करून आम्ही वडाच्या पूजेसाठी निघालो. तर तुम्ही बघू शकता, मी आणि माझी मैत्रीण वडाच्या झाडाकडे जात आहे. तर आज मी तुम्हाला थोडक्यात वटपौर्णिमेचे महत्त्व सांगणार आहे. वटपौर्णिमा या दिवशी सावित्रीने यमराजाच्या स्थानावरून पती सत्यवानाचे प्राण परत आणले असे मानतात. प्रत्येक विवाहित स्त्रीच्या जीवनामध्ये ह्या सणाला खूप महत्त्वाचे मानले आहे. हे व्रत पतीच्या सुखासाठी व दीर्घायुष्यासाठी केला जातो. या व्रतामुळे आयुष्यात येणारे दुःख ही दूर होतात. वटपौर्णिमा हा सण अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. असे म्हणले जातात, वडाच्या झाडाखाली ब्रह्मा, विष्णू, महेश्वर हे तिन्ही निवासस्थान केलेले आहे. तर वडाच्या झाडाखाली आपण बसून पूजा केली तर ती पूजा सफळ होते आणि त्याचं फळ आपल्याला भेटतो. तिन्ही देवाचं आपण पूजा केलं असे मानलं जातो. त्यामुळे प्रत्येकजण वडाला पूजतात ह्या दिवशी.
त्यानंतर आम्ही तिथंच थोडेफार फोटोज वगैरे क्लिक केलं. तुम्ही बघू शकता किती गर्दी होती. तर आम्ही पूजा वगैरे करून घरी निघालो. आजच्या पुरतं एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.